नित्यस्वामी दर्शन 19 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, शिष्याची गुरुभक्ती इतकी उत्कट असते की सर्वत्र त्याला केवळ आपल्या सद्गुरूंचे अस्तित्व दाटून आलेले आहे असे सदैव वाटत असते. सद्गुरू आपले मायबाप आहेत या भावनेने तो आपल्या गुरूंची सेवा करीत असतो. असे गुरुशिष्य नातेसंबंध शिष्याला सुखाच्या कैवल्य शिखरावर नेऊन बसवते. कारण सद्गुरू हा कृपामयी असतो. कैवल्याचे सोने शिष्याच्या पदरात टाकणारा विश्व उदार असतो. सद्गुरूंची कृपादृष्टी एकदा का आपल्या सत शिष्यावरून प्रेमाने फिरली की त्या परमशिष्याचा कायापलट होऊन जातो. सद्गुरू त्याला अशाश्वत विचारातून बंध मुक्त करतो. शिष्याला त्याच्या आत्मस्वरूपाची ओळख करून देतो. आपल्या शिष्याचा जणू तो आरसा होतो. शिष्य त्या आरशात आपले रूप निहाळतो. त्यामुळे आपल्या आत्म्याची खरी ओळख सद्गुरूंच्या प्रेमळ सहवासात होते. ज्ञानदेव अमृतानुभवात एक महत्त्वाचा गुरुविचार देतात की अविद्येचे काळवखे की स्वबोधे सुदिने फाके, शीतले प्रसादके जयांचेनी अमृता अनुभव. 2:10. सद्गुरू म्हणजे प्रत्येक परमशिष्याच्या साक्षात्कारी आयुष्यातला मनोहारी शीतल स्वरूपात प्रकट झालेला अपूर्व असा सूर्योदय. सद्गुरूच्या कृपेची शीतल प्रकाशदायी किरणे सतशिष्याच्या आयुष्यावर उबदार होऊन पसरली की अविद्येची काळोखी रात्र कायमसाठी संपुष्टात येते. स्वरूपाची शाश्वत अशी जाणीव देणारी भाग्यशाली पहाट उमलून येते. आत्मबोधाचा उजेड सर्वत्र पसरतो. म्हणजे काय तर सद्गुरूंमुळे जो प्रकाशरूपी दृष्टीचा प्रसाद शिष्य ग्रहण करतो तेव्हाच त्याच्या आयुष्यातल्या एकूणच अविद्येच्या रात्री संपुष्टात येतात. अज्ञानाचा गडद अंधकार नष्ट होतो. सद्गुरू कृपारूपी सूर्योदय का एकदा झाला की ह्या सूर्योदयाला अस्तावणे म्हणजे काय हे ठाऊक नसते. आपल्या शिष्याला केवळ ब्रह्मज्ञान देऊन सद्गुरू थांबत नाहीत, तर आपल्या शिष्याचे तो सर्व पातळ्यांवर रक्षण करतो. आपल्या शिष्याला आत्मप्रचिती देतो. शिष्याचे शिष्यपण हरण करतो आणि त्याला आपले गुरुपण अर्पण करतो. सद्गुरूंच्या सहवासात वासनाविरहित आयुष्य उजळून निघते. पावित्र्याची परमवधी म्हणजे सद्गुरू हा बोध एकदा का शिष्याला झाला की त्याच्या भक्तीला गुरु आकार प्राप्त होतो. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला सद्गुरू भक्ती कशी करावी हे सांगताना महत्त्वाचे काय सांगितले आहे की सद्गुरू आपल्या शिष्याच्या आयुष्यातला हा अविद्येचा काळोख नष्ट करून ज्ञानाची शाश्वत पहाट उमलवून देतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.